चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगननीतपानिं मण्डनं मण्डरानं तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमं माध्यम जगद्व्यापिनी विणा पुस्तकधारिणी व भेदं जडंधकारापः हस्ते स्वाटिकं मालिकं विदधतीं पद्मासने संस्थिता वंदे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदं शारदा नीलाम्बुधश्याममलकोमलाङ्गं सीता समारोहपितवामभागं पालो महासायतचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं नमामि रामं रघुवंशनाथं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदस्य रघुनाथाय नाथाय सीतापते नमो नमः सीतापते नमो नमः मंगल भवन मंगल हारी प्रभु सुदशरथ अजिर बिहारी राम सिया राम 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 सिया राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम राम सिया राम जय राम ध्यानेशं ध्यानमूर्तिं च साक्षात् प्रेमा स्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्य
यस्य परामूर्ति देहो क्षेत्रनिवासिनो तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम् श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर संताची माथा चरणावर साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती पावलो सांभाळा श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत जयति तेधिकं जन्मन व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहिं दयत दृश्यता दीक्षुतावका स्त्वयि धृतास्तव स्त्वं विचिन्वते स्त्वयि धृतास्तव स्त्वं विचिन्वते जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता विठ्ठला विठ्ठल कुळीची ही कुळदेवी केले ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग यांच्या यावत भूतलावावरती जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी जन्म घेतला विकराळ संपन्न देहू निवासी गाथारूपी पंचमवेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदी जगद्गुरु तुकोबराया यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आणि कुळाचं कुलदैवत असणारी देवी व पांडुरंग परमात्मा त्या देवीच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला विठ्ठल सर्वात प्रथम अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तरी काय महाराज म्हणतात कुळीची ही कुळदेवी केले ठावी संतांनी तुकोबराय म्हणतात की कुळाचं कुळदैवत त्या देवीचं स्वरूप या स्वरूपाचं ज्ञान जर आम्हाला कुणी करून दिलं असेल तर ते संत आहेत संतांनी या देवीच्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला करून दिलं आता विचार जर आपण केला तर या देवीचं ज्ञान आपल्याला नव्हतं का होतं परंतु अज्ञान आपल्या डोळ्यासमोर आडवं आलं होतं त्यामुळे आपल्याला ते दिसत नव्हतं मग हे अज्ञान कोणी दूर केलं तर संतांनी दूर केलं म्हणून तुकोबराय म्हणतात कुळीची ही कुळदेवी केले ठावी संतांनी त्या देवीचं ज्ञान झाल्याच्या नंतर काय झालं की त्या देवीला शरण जायला सोपं झालं शरण गेलो उगविलो संकटे आता संकट आपल्यावरती संकट कोणतं आहे महाराज म्हणतात उगविलो संकटे आपल्या पाठीमागे अनेक संकट आहेत परंतु सगळ्यात मोठं संकट कोणतं तर अनादी काळापासून आपल्या पाठीमागे संकट लागलं ते म्हणजे जन्म मृत्यूचं
म्हणून आलेला रूपाबळी तुम्ही खळे हरिदासी. आता मला सांगा, या निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण रूपामध्ये आणणं सोपी गोष्ट आहे का? पहिला मंडळ, ते एवढं सोपं आहे का? फार कठीण आहे. त्यासाठी आमच्या संतांना काय करावं लागलं तर देवाकडे आग्रह धरावा लागला. करुणी खळे हरिदासी. खळे म्हणजे आग्रह. संतांनी आग्रह धरला. मग भगवान परमात्मा सगुण रूपामध्ये आला आणि सगुण रूपामध्ये सांगतात, तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. तुकोबाई म्हणतात की या सगळ्या गोष्टीचा आनंद माझ्या जीवनामध्ये झाला. कोणत्या गोष्टीचा आनंद झाला? पहिली गोष्ट की त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला झालं. दुसरी गोष्ट की त्या देवाला भजण्यासाठी आम्हाला सोपं झालं. तिसरी गोष्ट की तो परमात्मा सगुण रूपामध्ये आला, याचा आनंद झाला. आणि तो आनंद तुकोबाराया संतांसोबत व्यक्त करतात. तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो. आणि जगद्गुरु तुकोबाराय काय करतात? संतांसोबत नाचून आनंद व्यक्त करतात. पण महिला मंडळ, त्यांचं नाचणं कसं होतं हो? आता पुरुष मंडळ आपण सुद्धा नाचत असतो, बरोबर? पण आपलं नाचणं कसं असतं? आपलं नाचणं मस्तीतलं असतं, बरोबर? आता बरेच जण लग्नामध्ये डीजेच्या समोर नाचतात. मग त्याला काय म्हणायचं? ते कोणतं नाचणं? मस्तीतलं नाचणं. परंतु जगद्गुरु तुकोबारायांचं नाचणं भक्तीतलं होतं. आणि परमार्थामध्ये नाचण्यासाठी खरं तर माणसानं लाजू नये. शेजारी बाईनं जर पाहिलं तर ती काय म्हणेल? आपल्याविषयी काय विचार करेल? बरोबर, हाच प्रश्न पडतो महिला मंडळ तुम्हाला. पण परमार्थामध्ये नाचत असताना कधीही लाज धरायची नाही. मीराबाई किती मोठ्या घराण्यातल्या होत्या, त्या राजघराण्यातील संत मीराबाई. परंतु परमार्थात नाचत असताना त्या लाजल्या नाहीत. मीरा दिवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई. सरळ शब्दशः भावार्थ म्हणजे तुमच्या भाषेमध्ये काय झालेल्या ठळक ठळक बातम्या. महिला मंडळ, आता तुम्ही झोपलात तरी चालतंय. झोपायचं का पण नाही. विठ्ठल विठ्ठल विनोदाचा विषय नाही. कीर्तन जर विनोदाचा विषय
कीर्तन चांग 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 कीर्तन सांग होय अंग हरी रूप जिथे भगवंत आणि संत याच्या व्यतिरिक्त दुसरा विषय मानला जात नाही त्याला कीर्तन म्हणतात. आणि कीर्तनामध्ये विनोद नसावे या मताची मी नाही, पण त्याला सुद्धा काही मर्यादा असतात महाराज. कीर्तनामध्ये विनोद असावे पण अख्खं कीर्तन विनोदी चालेल का? नाही चालणार. तर आम्ही गावागावामध्ये कीर्तनासाठी जातो पण लोक आम्हाला म्हणतात ताई कीर्तन एक नंबर झालं पाहिजे. तर म्हटलं दादा जसं जमते तसं करण्याचा प्रयत्न करते. नाही नाही म्हणे एक नंबर कीर्तन झालं पाहिजे. मग मी म्हटलं एक नंबर कीर्तन होण्यासाठी काय करावं लागेल? ते म्हटले काय नाही विनोद करा फक्त. म्हणजे विनोद म्हणजे कीर्तन आहे का? नाही. कीर्तनामध्ये विनोद असावे पण किती असावे? महिला मंडळ तुम्ही जेवताना जेवणामध्ये लोणचं किती वापरता हो? वाटीभर किती वापरता? बोलत नाही काही तर. लोणचं किती वापरता तुम्ही? चवीपुरतं बरोबर. मग तसं कीर्तनात विनोद असावे पण किती? चवीपुरते म्हणजे चव जाईल एवढे नसावे. विठ्ठल विठ्ठल म्हणून जिथे भगवंताच्या संतांच्या कीर्तीचं वर्णन केलं जातं कीर्तन त्याला म्हणतात कीर्तन. आणि माझा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे असा आहे महिला मंडळ इथे बसल्याच्या नंतर सर्व महिला मंडळींच्या डोक्यावरती पदर असावे. तसं आता तुम्हाला सांगण्याची गरज
पतीच्या जीवनातला पहिला नियम की तिनं काय केलं पाहिजे? पतिदेवांच्या पाया पडलं पाहिजे. आणि मी सांगून जाईन तुम्हाला, सहज विषय आला म्हणून सांगून जाईन. महिला मंडळ, स्त्रीच्या जीवनामध्ये अनेक नियम सांगितले. त्यामध्ये स्त्रीच्या अंगावरती अलंकार असतात. हे अलंकार आपण परिधान केले पाहिजे, हा सुद्धा एक नियम आहे. आता आमच्या महिला मंडळ लग्न असलं की लग्नामध्ये अशा लटून थटून जातात, बरोबर? सगळे अलंकार अंगावरती परिधान करतात. तुम्हाला माहित आहे का नेमका अलंकार घालायचे का? एखाद्या स्त्रीला जर विचारलं का हो तुम्ही गळ्यामध्ये अलंकार का घालता, तर तिचं उत्तर असं येतं, ताई आम्ही अलंकार घातल्याच्या नंतर आमच्या सौंदर्यामध्ये वाढ होते. महिला मंडळ, कशासाठी घालायचे अलंकार? सौंदर्यामध्ये वाढ होते, यासाठी अलंकार नसतात. कशासाठी असतात अलंकार? बघा, हे मी सांगत नाही, तर शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. प्रत्येक अलंकाराचं शास्त्रात वर्णन आलेलं आहे. स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असतात. त्या बांगड्या स्त्रीला काय सांगत असतात? तर त्या बांगड्या स्त्रीला सांगत असतात, बाई अगं स्वयंपाक करत असताना स्वयंपाक चांगला कर, खारट तिखट करू नको. त्या बांगड्यांचा कसा आवाज येतो? पहिला मंडळ, कसा येत असतो आवाज? खडखड, बरोबर? काढला आवाज तसा येतो, खडखड आवाज येतो त्या बांगड्यांचा, बरोबर? मग त्या बांगड्या स्त्रीला काय सांगतात की बाई स्वयंपाक खारट तिखट होऊ देऊ नको. काय म्हणतात त्या? खारट तिखट, खारट तिखट असा स्वयंपाक तू करू नको. तू जर चांगला स्वयंपाक केला तर तुझ्या घरचे पोटभर जेवतील, ताकदीनं काम करतील, आणि तुझ्या घराचे काय होईल? उन्नती होईल. म्हणून स्वयंपाक चांगला कर. या बांगड्या सांगत असतात. म्हणून स्त्रीच्या हातामध्ये बांगड्या असतात. स्त्रीच्या कानामध्ये झुंबर असतात. आता झुंबर कशासाठी असतात हो? आणि विशेष करून ज्या मुलीचं नवीन लग्न झालं, नुकतंच लग्न झालं, नवी नवरी, तिच्या कानामध्ये झुंबर असतात. काय असतात? की लग्न झाल्याच्या नंतर एखाद्या वेळेला सासू घरामध्ये नाही आणि सासू घरामध्ये नसली की शेजारी घरामध्ये येते. तर फक्त येत नाही, काय करते ती? सासू विषयी सुनेचे काम करते. तुझी सासू खतरनाक आहे म्हणे, तुझी सासू. कोण सांगता? शेजारी सांगते. कारण स्त्रीचा स्वभाव आहे महाराज. काय स्वभाव आहे? की स्त्रीच्या पोटामध्ये कुठलीही गोष्ट राहत. म्हणून शेजारी सुनेचे कान धरते, पण शेजारी काय म्हणते हे तिच्या कानातच जाऊ नये, त्यासाठी काय असतं? स्त्रीच्या पायामध्ये पैंजण असतात. एका पायातलं पैंजण म्हणजे सासरची प्रतिष्ठा, आणि दुसऱ्या पायातलं पैंजण म्हणजे माहेरची प्रतिष्ठा. त्या पैंजणाचा देखील आवाज येतो. कसा आवाज येतो? कसा येतो आवाज?
चला असं तर पैंजणाचा आवाज तुम्ही ऐकला असा पैंजणाचा आवाज येतो मग ते पैंजण बाईला सांगत असतात काय सांगतात बाई अगं जीवनाचा प्रवास फार कठीण आहे ग आणि जीवनाचा प्रवास करत असताना तुझा तोल घसरण्याची शक्यता आहे म्हणून तू काय कर तोल सांभाळून राहा पाय घसरू देऊ नको यदा कदाचित जर पाय घसरला तर तुझ्या माहेरची किंवा सासरची प्रतिष्ठा जाण्याची शक्यता आहे म्हणून तू पाय घसरू देऊ नको. असं कोण सांगतं पैंजण सांगतात स्त्रीच्या नाकामध्ये नथ आहे नथ कशासाठी आहे असंच मी एका महात्म्याला विचारलं म्हटलं का हो बाबा स्त्रीच्या नाकामध्ये नथ का असते तेव्हा बाबांनी गोड उत्तर दिलं बाबा काय म्हटले बाबा म्हटले गोठ्यामध्ये एखादा अवखळ जनावर असतं त्याला कुठे टोचतात कुठे टोचतात नाकात पण ते तुम्हाला अनुसरून मी म्हणत नाही बरं का तुम्ही काय राग येऊ देऊ नका स्त्रीच्या नाकामध्ये नथ आहे त्याचं कारण असं आहे की महिला मंडळींना राग लवकर येतो बरोबर ना पुरुषांपेक्षा राग यांना जास्त असतो आणि मग तो लवकर आलेला राग पटकन कुठे बसतो नाकाच्या शेंड्यावर मग नाकामध्ये नथ असते नथेमध्ये एक लाल मणी असतो आणि आता महाराज नथ राहिल्याच नाही आता पूर्वीच्या महिला नथा घालायच्या अशा नथा होत्या चहा जरी प्यायचा एका हाताने नथ धरायची आणि एका हाताने अशा नथा होत्या पूर्वी पण आता नथ राहिली नाही मग त्या नथेमध्ये एक लाल मणी असतो तो मणी राग शांत करण्याचं काम करत असतो रागाला म्हणतो तो रागा इथं तुझं काम नाही तू खाली उतर आधी खाली उतर तू कोण म्हणत असतं तू मणी म्हणत असतो म्हणजे राग शांत करण्याचं काम नथ करत असते म्हणून स्त्रीच्या नाकामध्ये नथ आहे स्त्रीच्या केसामध्ये बिंदी असते का तर ते सौभाग्याचं प्रतीक आहे अशा प्रत्येक अलंकाराचं शास्त्र सांगितलं म्हणून हे अलंकार धारण केले पाहिजे आणि स्त्रीने शृंगार केलाच पाहिजे मी म्हणत नाही तुम्हाला तुम्ही शृंगार करू नका शास्त्र सांगतं कुमार एका मुलीचा शृंगार करावा तो कृष्णासाठी आणि एका सौभाग्यवतीला शृंगार करावा तो तिच्या पतीसाठी विठ्ठल परिहार द्यायचा तो म्हणजे असा कार्यक्रम कशा निमित्ताने आहे आपल्या सर्वांना माहित आहे पण तरी सुद्धा सांगणं मग त्याचं कर्तव्य असतं या ध्येयाने अकारण करुणा वरुणालय सच्चिदानंद स्वरूप जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या स्वाधीन आहे असा सत्ताधीश पांडुरंग परमात्मा काय सत्ता देवाची महाराज देवाच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही भगवंताच्या सत्तेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेला आपला हा कार्यक्रम नवरात्र उत्सव आणि या उत्सवानिमित्त आजची ही कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आली आणि आपल्या या कीर्तनामध्ये अतिशय उत्कृष्ट गायनाची साथ संगत ज्यांची लावलेली आहे आता यांचं वर्णन मी काय करावं महाराज या ठिकाणी आदिरती महारथी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातील थोर कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत साऊंड सिस्टीम ही कीर्तनकाराचं काय असते प्राण असते आणि याच्याशिवाय बोलणं खरं सांगते तुम्हाला फार कठीण आहे म्हणून एकदा दादा हे बरोबर करा आता होत नाही म्हणजे कसं करायचं कीर्तन
हौसावरती बसून सारे हौसावरती बसून हौसावरती बसून सारे हौसावरती बसून एवढं सुंदर स्वरूप त्या भगवती मातेचं आहे. या भगवती मातेचा गोंधळ अनेकांनी म्हटला. कोणी म्हटला? नाथ महाराजांनी या भगवतीचा गोंधळ म्हटला. काय म्हणतात नाथ महाराज? स्वर्ग मृत्यू पाताळाचा मंडप घातला. स्वर्ग भरून पातळात मंडप घातला चारी वेदाचा फुलवरा बांधिला चारी वेदाचा बाई फुलवरा बांधिला हो शास्त्र पुराणे अनुवादत तुझा गोंधळ मांडिला हो शास्त्र पुराणे अनुवादत तुझा गोंधळ घातला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई मावली जाओ उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई मावली जाओ मावली जाओ मावली जाओ स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला. चारी वेदाचा फुलवरा बांधिला हो. शास्त्र पुराणे अनुवादित तुझा गोंधळी गोंधळी आम्ही 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 गोंधळी गोंध गोपाळाचे मेल गोपाळाचे आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी हा गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी आम्ही या देवीचे गोंधळी आहोत. एवढं वर्णन जर तुकोबारायांनी त्या देवीचं केलं, तर त्या तुकोबारायांचा अभंग सेवेसाठी निवडला. या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात तरी काय? तर फळांचं कुलदैवत त्या देवीचं वर्णन करतात की संतांनी काय केलं, या देवीच्या स्वरूपाचं ज्ञान आम्हाला करून दिलं. ते तुकोबाराच्या अभंगाच्या प्रथम चरणात कुळीची कुळदेवे कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी कुळीची कुळदेवी 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 कुळदेवी
अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एक वाचुनेच्या पांडुरंगा एक वाचुनेच्या पांडुरंगा आम्हा अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका वाचुनेच्या अशी एकनिष्ठ असणारे जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाशिवाय दुसऱ्या देवाची भक्ती करत नाहीत ते. तरी सुद्धा देवीचं वर्णन कसं करतात त्याचं कारण असं आहे की जगद्गुरु तुकोबाराय ज्या देवीचं वर्णन करतात ती देवी म्हणजे साक्षात पांडुरंग परमात्मा आहे. कारण संतांनी या पांडुरंगाला आळवत असताना तीनही लिंगामध्ये या देवाला हाक मारली. स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग या तीनही लिंगामध्ये देवाला हाक मारली. बघा तुम्ही स्त्रीलिंगामध्ये काय म्हणतात संत? एक एक स्त्रीलिंगामध्ये हाक मारली कुणाला? विठाईला. नपुंसकलिंगामध्ये हाक मारतात सुंदर नपुंसकलिंगामध्ये हाक मारली आणि आता पुल्लिंगामध्ये हाक मारली. विठ्ठल बरा म्हणून या तीनही लिंगामध्ये पांडुरंगाला हाक मारली कुणी? संतांनी. म्हणून ही देवी जी आहे कुळदैवत जे आहे तो दुसरं कोणी नसून तो पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या स्वरूपाचं ज्ञान संतांनी करून दिलं. म्हणून कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी आणि ते ज्ञान झाल्यामुळे काय झालं की त्या देवीला शरण जाण्यासाठी सोपं झालं. म्हणून आम्ही त्या देवीला शरण गेलो. आपण दुसरं बरवे झालो बरवे झालो शरण गेलो बरवे झालो बरवे झाले बरवे झाले शरण गेलो बरवे झाले बरवे झालो बरवे झाले
देवीला शरण गेलो. तिला शरण गेल्याच्या नंतर आमची संकटातून मुक्तता झाली. पण ही देवी, ही भगवती, हिनं जगाच्या कल्याणासाठी हिनं अनेक अवतार धारण केले. कोणकोणते धारण केले? त्यामध्ये दुर्गा असेल, महाकाली असेल, अनेक अवतार हिनं धारण केले. आणि मग हे अवतार धारण केल्याच्या नंतर हिने राक्षसाचा वध केला. एक थोडक्यामध्ये कथेबघ आपण पाहू. पूजन करा विठ्ठल. विठ्ठला 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 ती विठाई, विठाई ती एकच आहे. तिने अनेक अवतार धारण केले. तिचं स्वरूप म्हणजे दुर्गा. मग या दुर्गा मातेनं कशा प्रकारे राक्षसांचा संहार केला? बघा, एकदा देवाच्या श्वासामधून शिंगणापूर राक्षसाचा उदय झाला. भगवंताच्या श्वासामधून शिंगणासूर नावाचा दैत्य प्रगट झाला. प्रगट झाल्याच्या नंतर भगवंताने अतिशय करुणेनं त्याच्याकडे पाहिलं. कारण देवाचा स्वभाव कसा आहे? भगवंत उदार आहे. उदार अंतःकरणानं त्याच्याकडे पाहिलं. विचारलं, शंभरासुरा काय पाहिजे तुला? तुला जे पाहिजे ते मी तुला द्यायला तयार आहे. काय पाहिजे तुला? त्या राक्षसानं मागणी केली. म्हणे, देवा, माझी एकच इच्छा आहे. मला असा पुत्र द्या, असा पुत्र द्या की ज्याला त्रिलोक्यावर राज्य करावं. असा पुत्र तुम्ही मला द्या. कोणी मागितलं हे? शंभरासुराला. देवा, माझ्या पुत्राच्या विजयामध्ये माझा विजय आहे. म्हणून मला तुम्ही असा पुत्र द्या की ज्याच्या पुढे कुठल्याही देवतेची शक्ती सुद्धा कामा येणार नाही. असा पुत्र मला द्या. भगवान तथास्तु म्हटले. वरदान प्राप्त झालं. सांगितलं, रस्त्याने जात असताना जी कोणती पहिली नारी तुला दिसेल तिच्या सोबत संयोग झाल्यानंतर तुला पुत्रप्राप्ती होईल. निघाला हा राक्षस रस्त्याने. जी राक्षसाची प्रवृत्ती होती महाराज. रस्त्याने जात असताना घरदाट असा अरण्य लागलं. पाहिलं इकडं तिकडं तर त्याला एक उन्मत्त झालेली म्हैस दिसली. त्या म्हशीबरोबर या राक्षसाचा संयोग झाला आणि त्या संयोगातून एका पुत्राचा जन्म झाला. तर आता म्हशीच्या पोटी जन्म झाला म्हणून नाव ठेवलं महिषासुर. विठ्ठल. विठ्ठला महिषासुराचा जन्म झाला. महिषासुरानं काय केलं? जशी बळीराणी तपश्चर्या केली, महिषासुरानं सुद्धा तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे तुला? देवा, मला पाहिजे, परंतु तुम्ही मला जे पाहिजे तुम्ही द्याल का? म्हणे, हो देईन. देवा, मला मरणच नको. काय म्हणतो महिषासूर? देवा, मला मरणच नको. हे महाराज, सर्वांचं गाडं इथंच थांबतं. प्रत्येक जण काय म्हणतो? मरण असावं, मरण असावं. पण मरावं कुणाला वाटतं का? महिला मंडळ वाटतं का मरावं? नाही वाटत महाराज. पण ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जावं लागणारच आहे. जन्म झाला, मृत्यू होणारच आहे. पण तरी सुद्धा लोक असे वागतात जणू काय अमरच आहेत. अमर असल्यासारखेच वागतात लोक. पण दादांनो, ज्याला स्वतःचं मरण आठवतं तो कधीही बंधावरनं भांडत नाही. ज्याला स्वतःचं मरण आठवतो तो कधीच आपल्या घरातला केक दुसऱ्याच्या घरात टाकत नाही, दुसऱ्याच्या दारासमोर टाकत नाही. पण ज्याला मरण आठवत नाही तो वाईट वागल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल. विठ्ठला 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 ह्या माणसाचं जीवन कसं आहे? आमचे कबीर महाराज म्हणतात, लाकडाप्रमाणे माणसाचं जीवन आहे. महाराज सांगतात, जिती भिलकडी वरती भिलकडी खेळ छाया रखडी. जिती भिलकडी वरती भिलकडी खेळ
की
शिव शव म्हणजे शव. आपल्या इथे मराठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतात? हे तुम्हाला सांगायची गरज नाही. बरोबर? म्हणजे सांगायचं काय मला दादांनो, की भगवान शंकराच्या जीवनातली वेलांटी बाजूला केली. भगवान सुद्धा शव होतात एवढं सामर्थ्य त्या शक्तीमध्ये आहे. त्या शक्तीशिवाय शिव सुद्धा अपूर्ण नाहीत, अपूर्ण आहेत. म्हणून भगवान शंकरांनी अर्धनारीनटेश्वर अवतार धारण केला. एवढं सामर्थ्य त्या शक्तीचं आहे. जेव्हा ती शक्ती प्रगटली, ज्याची होती त्याच्या जवळ गेली. कोणाची कन्या ती? पर्वताची कन्या पार्वती. हिमालयाच्या दाट वृक्षराशीमध्ये जाऊन बसली. तिचं ते भयानक रूप पाहिलं दोन राक्षसांनी, मधु आणि कैटभ. पाहिलं त्या भगवतीला. पाहिल्याच्या नंतर ते सुद्धा राक्षस होते आणि त्या मातीचं स्वरूप, कालिका स्वरूप पाहिलं. मनामध्ये मोह निर्माण झाला. ते विचार करायला लागले, रे एवढं सुंदर जगामध्ये एवढे सुंदर स्त्री आतापर्यंत मी पाहिली नाही. अप्रतिम सुंदर आहे. मग हिला प्राप्त करायचं, कसं प्राप्त करायचं? दोघेही महिषासुराकडे गेले. स्वामी, अहो त्रिलोक्य तुमच्या हातामध्ये आहे. त्रिलोक्याचे स्वामी तुम्ही आहात. दुर्लभातील दुर्लभ गोष्ट तुम्हाला प्राप्त आहे. पण स्वामी, अहो ऐका ना, त्या हिमालयाच्या दाट वृक्षराशीमध्ये एका स्त्रीला आम्ही पाहिलं. अप्रतिम सुंदर आहे ती. ती जर तुम्हाला प्राप्त झाली ना, बस कोणत्याच गोष्टीची उणीव तुमच्या जीवनामध्ये राहणार. तुम्ही काय करा, तिला प्राप्त करून घ्या. महिषासुर म्हणतो, एवढी स्तुती करायला लागली तुम्ही, तर मग काय करा, जा आणि त्या स्त्रीला माझ्याजवळ घेऊन या. गेले की दोघे त्या स्त्रीकडे विनंती करायला लागले, अगं सुंदरी, तू अप्रतिम सुंदर आहेस, लावण्यवती आहेस. पण तू जर आमच्या महाराजांची राणी झाली ना, तर तुला कसलीही कमतरता पडणार नाही. तर त्या भगवतीनं ऐकलं, सांगितलं, जो कोणी माझ्याशी बाहुयुद्ध करेल, युद्धामध्ये जिंकेल, त्याच्याशीच मी पाणिग्रहण करणार. मग काही भयंकर असं युद्ध सुरू झालं. युद्धाच्या पहिल्या दिवशी त्या भगवतीनं मधु या राक्षसाचा वध केला. युद्धाच्या दुसऱ्या दिवशी कैटभ या राक्षसाला मारलं. युद्धाच्या तिसऱ्या दिवशी चंड या राक्षसाला मारलं. चौथ्या दिवशी मुंड या राक्षसाचा वध केला. तेव्हा तिला चामुंडा नाव प्राप्त झालं. युद्धाच्या एका दिवशी एका राक्षसाचा वध ती करते. रक्तबीज आला, त्याला मारलं. हेगरी आला, त्याला मारलं. अनेक राक्षस मरण पावले. आणि युद्धाच्या 9व्या दिवशी, 9वीच्या दिवशी स्वतः महिषासुर आला. म्हणजे मला मारून टाकलं. आणि आता महिषासुराचं आणि त्या भगवतीचं युद्ध सुरू झालं. ते युद्ध पाहण्यासाठी स्वर्गामध्ये 33 कोटी देवांनी गर्दी केली. भयंकर युद्ध सुरू आहे. महिषासुराने हातामध्ये शस्त्र धारण केले. भगवतीच्या हातामध्ये शस्त्र आले. सगळे जण विचार करताय, आता काय होईल? महिषासुराचा विजय होईल का भगवतीचा विजय होईल? महिषासुर मारला पावेल का भगवतीचा विजय होईल? सगळे जण विचार करायला लागले. तेवढ्यामध्ये त्या भगवतीनं असा प्रहार महिषासुरावरती केला की त्याच्या शरीराचे 2 तुकडे झाले. महिषासुर मरण पावला. त्याचा मृत्यू झाला. बोली दुर्गा माता जय जय देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अनेक अवताराने ती भगवती नटलेली आहे. ती कशासाठी येते महाराज? तर ती सज्जनाचं रक्षण करण्यासाठी ती भगवती येत असते. विठ्ठल विठ्ठल त्या भगवतीला आपण शरण गेलं पाहिजे. तिच्याकडे जा, तिच्या समोर जाऊन रडा, तिला प्रार्थना करा. माते, साऱ्या जगाची तू माता आहेस. आणि तू
अशी विनंती त्या मातेला करा. ती फार दयाळू आणि उदार आहे. नक्कीच ती तुमचे हात ऐकेल, कारण ती भक्ताचं रक्षण करण्यासाठीच ती बसलेली आहे. अनेक गीतामध्ये वर्णन करतात. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगद महिमा तुझी माऊली वारी संकटाला. आज माझ्या घरी संकटहरी जाग विठुराया.
घ्या खाली. नवरात्र उत्सवानिमित्त कीर्तन असल्यामुळे त्या भगवती मातेचं चिंतन सुद्धा आपण केलेलं आहे. फक्त 10 मिनिटे तुमचे घेते आणि सेवा समाप्त करते. विठ्ठल जाता जाता 2 मुद्दे मी तुमच्या समोर मांडले बघा. अख्खं कीर्तन नाही तुमच्या लक्षात राहिलं फक्त 10 मिनिटं राहिले. तोपर्यंत कसं तरी थकवा मला. तर जाता जाता फक्त 2 मुद्दे मी तुम्हाला सांगून जाणार आहे. पहिला मुद्दा माझा असा आहे दादांनो, नवरात्र उत्सव सुरू आहे. या उत्सवामध्ये एक संकल्प तुम्ही करा. कोणता संकल्प? की आपल्याकडून कुठल्याही स्त्रीचा अपमान घडू नये. हा संकल्प आपण केला पाहिजे. नवे नवे मुलगी वाचली पाहिजे. आज आपण बघतो स्त्री भ्रूण हत्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. म्हणून मुलगी वाचली पाहिजे, स्त्री वाचली पाहिजे. दादा आज कोणत्या भागात मुलगी मागे? प्रत्येक भागामध्ये मुलगी पुढे. पण तरी सुद्धा मुलगी जन्माला आली की बाप म्हणतो मला नको ती कार्टी. नातेवाईक म्हणतात मला आम्हाला नको ती कार्टी. सगळे जण त्या मुलीचा तिरस्कार करतात. पण त्या मुलीचं अंतःकरण एकच म्हणतं, आई अगं आता तुझ्याशिवाय मला दुसरं कोणी वाचवणार नाही ग. मला सुद्धा जग पाहायचंय, मला सुद्धा जन्माला यायचंय. ती मुलगी आईच्या गर्भातून ती आईला आवाज देत असते. काय म्हणते ती? सांग ना आई मला कोण वाचवणार?
जीवनातला सगळ्यात मोठा कठीण प्रसंग तो असतो की जेव्हा मुलगी सासरी जाते. काय अवस्था असते त्या आईची? लेक जाते सासरवाडीला, घरातल्या भिंतीवरी काढल्या वरती. लेक जाते जेव्हा एक सासरी जाते एवढी कठीण परिस्थिती त्या आईची असते. आईचं पाहतो आपण, पण बापाची काय अवस्था असते जेव्हा मुलगी सासरी जाते ना? पहाडासारखा तो बाप कितीही मोठा कठीण प्रसंग त्याच्यावरती आला पण तो खचला नाही, तो रडला नाही. त्याचे आई वडील वागले पण तरी सुद्धा तो रडला नाही. का? आपल्या भाऊ बहिणीचा आपल्याला सांभाळ करायचा आहे, रडून चालणार नाही. पण तोच बाप जेव्हा मुलगी सासरी जाते ना तेव्हा त्याला म्हणावं लागत नाही की रडा. तो रडतो, एवढा रडतो, एवढा रडतो. एवढं म्हणतं तरी पुरुषासारखा पुरुष तो. आणि मुलगी सासरी जाताना बायकांसारखा रडतो. पण का नाही रडणार? अहो, जनकासारखी विदेही रडले सीतामातेसाठी, कलवासारखे ऋषी रडले शकुंतलेसाठी. आपण तर साधारण मनुष्य आपण आहोत, आपण का नाही रडणार? बरं विचार करा, त्या मुलीला लहानाचं मोठं करायचं, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायचं आणि शेवटी परक्याच्या हवाली करायचं. एवढं सोपी गोष्ट आहे का? नाही महाराज. परक्याच्या हवाली करण्यासाठी त्यासाठी बापाचंच काळीज असतं. बघा, जेव्हा मुलगी सासरी जाते बापाची अवस्था अशी असते. दाटून कंठ येतो, डोळ्यात येई पाणी. दाटून कंठ येतो. त्या बापाचं अंतःकरण एकच म्हणतं, बाई जिथे दिलं तिथे सुखाने राहा. जा सुखाने नांदायला तो मुली. जा सुखाने नांदायला तो मुली. बरं, याही पुढे जाऊन त्या बापाची व्यथा जर व्यक्त करायची झाली तर एक कवी वर्णन करतात. दिसाड दिस गेले, थोडे सुखी थोडे ओले, मुक्या काळजाची आग, एक काळजाला बोले. एक वडाची पारंबी, दोन्ही घराला जोडते, असं माहेर सासर, अंग बापाची फेडते. जेव्हा बापाला कळाले, त्याची काळीज जळाली. तिला छातीशी धरून त्याने फुलं गाळले. तिला छातीशी धरून त्याने फुलं गाळले. महाराज, एवढं सुंदर नातं बाप लेकीचं सांगितलं. ते नातं जीवनामध्ये जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. वडिलांची सेवा केली पाहिजे. कारण आई कोण आहे? मायेचा सागर आहे. तिची सेवा आपण केली पाहिजे. पण माता नवऱ्यांनो, त्यासाठी आपल्याला लेकरावर चांगले संस्कार लावावे लागतील. तुम्हाला खरंच वाटत असेल की आपल्या म्हातारपणामध्ये आपल्या लेकराला आपल्याला सांभाळावं, त्यासाठी काय करा? चांगले संस्कार लावा. तुम्ही जर चांगले संस्कार लावले तरच तुमची लेकरं तुम्हाला म्हणतील, आई माझी मायेचा सागरा. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनात. आई माझी मायेचा
आई माझी मायेचा सारा असं तुमचे लेकरं म्हणतील, पण कधी चांगले संस्कार लावले तर, नाहीतर तुम्हाला म्हणावं लागेल मी तुझ्यासाठी जीवनाचा रे रे बाला तुझ्या दारी कोण माझी रे मी तुझ्यासाठी जीवन लावली रे बाला उद्यालाही पाणी माझी रे पाणी माझी रे झालेली सेवा भगवंताच्या चरणी दुर्गा मातेच्या चरणी सेवा समर्पित करणार आहे. परंतु त्या अगोदर ज्यांनी इथे येण्याची संधी मला दिली अशा हरिभक्त परायण बळीराम महाराज असतील आणि तेच नाही आपले पांडुरंग सर्व ग्रामस्थ मंडळी गावकरी मंडळी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते की त्यांनी या ठिकाणी मला येण्याची संधी या ठिकाणी दिली. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी माझे सासरे देखील कीर्तनाला उपस्थित आहे. कारण हा जो माझा परमार्थ सुरू आहे या माझ्या परमार्थामध्ये अगदी तोलाचं सहकार्य ज्यांचं मला लाभलंय असे माझे पतिदेव असतील, माझे सासू सासरे असतील, त्यांचे देखील मनापासून मी धन्यवाद मानते, आभार मानते. आमचे नामदेव भाऊ साटंब्याहून ते कीर्तनासाठी या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. आणि जरी आपण चुकून जर कोणाचं नाव आणलं असेल तरी माझ्यावर काही दिसून ज्यांचं नाव घेतलं ते देव आणि ज्यांचं नाही घेतलं ते महादेव.